जनार्दनम दीपो हरितो मे पापम दीप ज्योति जनार्दनम। व्यासपीठावर सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आहे आपण करावे। आपल्याला उद्घाटिका म्हणून लागलेल्या माननीय प्रतिभाताई खानोलकर खासदार चंद्रपूर वने आणि लोकसभा क्षेत्र, ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते अध्यक्ष धनोजी समाज मंदिर चंद्रपूर, माननीय श्रीधरराव मानेकर मेळावा प्रमुख कृषी महोत्सव तथा सेवानिवृत्त मुख्याधिकारी चंद्रपूर, माननीय आमदार राजूराव, माननीय विलास मातनकर मेळावा सचिव व जिल्हा महासचिव ओबीसी सेवा संघ चंद्रपूर, माननीय वंडोपंत बोडेकर ग्रामगीताचार्य अध्यक्ष रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलन भंडारा या सर्व मान्यवरांना मी विनंती करते यांनी सुद्धा विचारपीठावर यावं। माननीय सुधीरभाऊ सातपुते साहेब यांनी सुद्धा विचारपीठावर यावं। आणि याशिवाय आमची कार्यकारिणी धनुजे कुर्मी समाज कार्यकारिणी माननीय विनोद पिंपळसेंडे सर उपाध्यक्ष धनुजे कुर्मी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूर, माननीय अतुल देवडकर जी सचिव यांनी सुद्धा विचारपीठावर यावं। माननीय सुधीरभाऊ सातपुते साहेब यांनी सुद्धा विचारपीठावर यावं। आणि याशिवाय आमची कार्यकारिणी धनुजे कुर्मी समाज कार्यकारिणी माननीय विनोद पिंपळसेंडे सर उपाध्यक्ष धनुजे कुर्मी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूर, माननीय अतुल देवडकर जी सचिव सुद्धा विचारपीठावर यावं। सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत करतो। स्वागतम स्वागतम स्वागतम। सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व उपस्थित समाज बांधव यांना नम्र विनंती आहे की आज आपणास माहिती आहे की कालच्या रात्री म्हणजे सप्टेंबर 1932 ला झालेला आहे। त्यांनी डॉक्टरेट पदवी सुद्धा प्राप्त केली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून आणि नंतर युनायटेड नेशन मध्ये सुद्धा त्यांनी कार्यरत होते। ते 1970 असलेले भारताचे माजी पंतप्रधान आपल्यातून निघून गेले आणि आपल्यासाठी खरोखर एक मोठी दुःखाची बाब आहे। आणि म्हणून या कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवर मंडळी एक साथ मौन शुरू करेंगे। शुरू कर। कृषी महोत्सव आहे ज्याचा उद्घाटन संपन्न झालं। गेल्या अनेक वर्षापासून चंद्रपुरातील धनोजी कुंभी समाज मंडळाच्या माध्यमातून आम्ही हा कृषी महोत्सव आयोजित करतो। या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती ही फायद्याची कशी करता येईल यासाठी तज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमातून जो कुंभी समाज हा मुख्यतः शेती या व्यवसायावर अवलंबून असतो आणि म्हणून शेतीचं नवीन तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोचावं यासाठी हा मुख्य उद्देश असतो। सोबतच वधूवर परिचय मेळावा, त्या ठिकाणी उद्योजकता परिषद सुद्धा म्हणजे एक समाजातले नवीन तरुण हे उद्योजक बनले पाहिजे यासाठी समाजाने पुढाकार घेतला आणि सरपंच परिषदेच्या माध्यमातून सुद्धा सर्व सरपंचांना एकत्रित करून त्यांना गावाच्या विकासाचा मंत्र देण्याकरता या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन होत असते। 3 दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे सर्वांगाने कुणबी समाजातल्या माणसासोबतच जे इतर काही समाजाची मान्यवर आहेत त्यांना सुद्धा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता या ठिकाणी धनोजी कुणबी समाजाने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी समाजाचं एक दायित्व म्हणून आपलं कर्तव्य म्हणून ते पार पाडत आहे। आणि या 3 दिवसीय चालणाऱ्या भव्य कृषी महोत्सवाचं सर्व जनतेने लाभ घ्यावा हे सुद्धा आवाहन मी करतो। 27, 28, 29 या 3 दिवशी कृषी महोत्सव आणि जो आयोजित केलेला आहे। 27 तारखेला आमच्या समाजाचे वधू वर यांचा परिचय ठेवलेला होता। नंतर याच दिवशी पुन्हा आम्ही कृषी तज्ञ बोलावलेला आहे आणि ते संपूर्ण कृषी तज्ञ जिथे आमच्या समाजाचे कास्तकार आहे आणि इतर समाजाचे कास्तकार आहे त्यांना मार्गदर्शन करणार आहे। उद्या आम्ही आणखी उद्योजक मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे। उद्योजक मध्ये आम्ही इथलेच लोकल उद्योजक बोलवलेले आहे ज्यांनी शेती म्हणून त्याचा व्यवसाय केलेला आहे। शेती आता परवडणारी राहिली नाहीये। शेतीमध्ये तुम्हाला कापसाला भाव मिळत नाही, तुम्हाला सोयाबीनला भाव मिळत नाही। त्यामुळे शेती आता उद्योग म्हणून जर केला तरच कास्तकाराला शेती करू शकतो।
हा संदेश आम्हाला तिथून द्यायचा आहे. आता ज्येष्ठाबद्दल आम्ही सुद्धा एक त्यांचा सत्कार ठेवलेला, अमृत महोत्सव सत्कार. ज्येष्ठाची परिस्थिती मोठी वाईट आहे, त्यांना घरी योग्य ते ट्रीटमेंट मिळत नाही, त्यामुळे त्यांना एक नवीन उत्साह, एक नवीन दिशा, उमेद त्यांना जगण्याची द्यावी या उद्देशाने आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. एका सरपंच परिषदेची जर बघितलं फार महत्वाची आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले सरपंच या ठिकाणी येणार आहे. त्यांचे जे काही वक्ते आहेत, जे म्हटलं पुण्याचे वक्ते आहेत ते येणार आहेत आणि सरपंचाच्या समस्या आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहे त्याचा उहापोह होणार आहे आणि याचं सगळं निवेदन शासनाला सादर करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे असा आम्ही, आणि याचा मुख्य उद्देश जे आहे, निवड फक्त याचे फक्त आम्ही आयोजक आहे, पण हा जो मेळावा आहे, हा जो मेळावा जो आहे तो बहुजन समाजाचा मेळावा आहे आणि संपूर्ण समाजामध्ये सामंजस्य निर्माण व्हावं, एकता निर्माण व्हावी, गोडी निर्माण व्हावी, जिव्हाळा निर्माण व्हावी या उद्देशाने या बहुजन मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं. धन्यवाद.